पन्हाळा तालुक्यातील पिसात्री खोऱ्यातील 15 गावातील 200 मुलांनी पहिल्यांदाच रविवारी शाहू स्मारक भवनातील मोठ्या पडद्यावरचा सिनेमा बघितला। गॉड मस्ट बी क्रेझी या बालचित्रपटानंतर या शाळकरी विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचं समाधीस्थळ पाहून गंगाराम कांबळे स्मारकाला भेट दिली। तत्पूर्वी चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचा 14वा वर्धापन दिन शाहू स्मारक भवनात पार पडला। शिक्षक मिलिंद यादव यांच्या पुढाकारातून कार्यरत असलेल्या चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचा 14वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला। 60-70 किलोमीटरचा प्रवास करून कांडरवाडी, चव्हाणवाडी, पोंबरे, मानवाड, चाफेवाडी, कोलिक, पडसाळी, वाशी, आढाववाडी, खापणेवाडी, पिसात्री, सावतवाडी या वाड्या वस्त्यांमधून शालेय मुलं सकाळी शाहू स्मारक भवनात पोहोचली। यावेळी पन्हाळ्याचे केंद्रप्रमुख बाळासाहेब शिरसाट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी प्रमुख उपस्थित होते। मुलांच्या उपस्थितीत केक कापून वर्धापन दिन साजरा झाला। सिनेमा समाज बदलाचं मोठं माध्यम आहे। वाचन, लेखन, गणित याबरोबरीनच सांस्कृतिक प्रगतीही महत्त्वाची आहे असं बाळासाहेब शिरसाट म्हणाले। प्रशांत जोशी यांनीही मनोगत व्यक्त केलं। टाउन हॉल उद्यानाचे अधीक्षक जयंत पानसरे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पेठवडगावचे डॉ. अमोल पाटील, डॉ. निलिमा पाटील, बाजीराव माळी, राधानगरीचे विजय रानमाळे, साक्षी मगदूम, गगनबावडा वसतिगृहाचे अधीक्षक दिगंबर गिरीबुवा उपस्थित होते। यावेळी पन्हाळा तालुक्यातील वाड्या वस्तीतील 14 शाळांमधील शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला। या शाळांमधील विद्यार्थ्यांना चिल्लर पार्टीचा सिनेमा पोरांचा या पुस्तकांसह 12 चरित्र ग्रंथही भेट देण्यात आले। मिलिंद यादव आणि मिलिंद कोपार्डेकर यांनी चिल्लर पार्टी चळवळीबाबत माहिती दिली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचं समाधीस्थळ आणि गंगाराम कांबळे स्मारकाला भेट दिली। कार्यक्रमाचं नियोजन शशिकांत पाटील, मंगेश सुर्वे, दयानंद हुबाळे, बंडू यादव, इंदर अडगुळे, ओंकार कांबळे, सलीम महालकरी, अनिल काजवे, विजय शिंदे, डॉ. शशिकांत कुंभार, सुधाकर सावंत, अभय बकरे, शिवप्रभा लाड, गुलाबराव देशमुख यांनी केलं।